मित्रांनो, तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर 2025 संपण्या अगोदर ह्या 5 गोष्टी आताच करा, नाहीतर तुमचं नुकसान होऊ शकतं। कोणत्या 5 गोष्टी आहेत, काय कारणे आहेत, या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। सर्वात महत्त्वाची आणि नंबर 1 ची गोष्ट आहे मित्रांनो, ज्यांनी फेब्रुवारी 2025 अगोदर विविध योजनांच्या स्कॉलरशिपच्या ज्या काही तारखा घेतल्या होत्या त्या तारखा मंडळाने रद्द केलेल्या होत्या, हे तुम्हाला माहिती झालेलंच असेल। त्यावेळेसच आपण तो व्हिडिओ बनवला होता, त्याच्यामध्ये सांगितलं होतं की मंडळाने एक नवीन टॅब दिलेला आहे, ते जाऊन तुम्ही तारखा घ्या, अशा प्रकारची माहिती आपण त्यावेळेसच त्या व्हिडिओमध्ये दिलेली होती। बऱ्याच लोकांनी तो व्हिडिओ पाहिला, त्यानुसार त्यांनी कारवाई केली आणि त्या लगेच त्यांना त्या योजनांचा लाभ ताबडतोब त्यांना मिळालेला आणि प्लस त्यांनी या वर्षीचा सुद्धा लाभ जो आहे ताबडतोब भरला आणि त्यांना लाभ सुद्धा मिळालेला आहे। मित्रांनो, कारण तुम्हाला माहिती आहे आपण गेली 8 वर्षे कामगार विभागात काम केलेलं असल्यामुळे प्रत्येक योजनासाठी लागणारे आवश्यक तेवढेच कागदपत्र आणि योग्य तांत्रिक माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मी देत असतो। त्यामुळे तुम्ही सुद्धा अशा प्रकारचे जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ पाहत जा आपल्या चॅनलवरचे, कारण योग्य माहिती मी देत असतो आणि त्या ठिकाणी तुम्हाला याचा निश्चित फायदा होईल। जास्तीत जास्त तुमचे 5 मिनिटं जातील, परंतु योग्य माहिती दिल्यामुळे तुमचं होणारं नुकसान सुद्धा टळत आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला लाभ सुद्धा ताबडतोब मिळू शकतो। अशाच माहितीसाठी योजना कट्टा हे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांबरोबर शेअर करा। दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, तुम्ही जर अजूनही तुमच्या मुलांचे स्कॉलरशिपचे जर अर्ज भरले नसतील, उदाहरणार्थ 1ली ते 10वी, त्याचबरोबर 11वी 12वी, डिग्री, डिप्लोमा, मेडिकल, इंजिनिअरिंग यांचे जर अर्ज अजूनही भरले नसतील तर ताबडतोब भरून घ्या। त्याचं कारण आहे मित्रांनो, मंडळाने या वर्षीपासून एक नियम केलेला आहे। तो नियम असा आहे की दरवर्षी स्कॉलरशिपचे अर्ज एकदाच तुम्हाला भरता येणार आहेत। यापूर्वी असं नव्हतं मित्रांनो, मागच्या वर्षीचा जर अर्ज तुम्ही भरला नसेल तर या वर्षीच्या अर्जासोबत तो सुद्धा अर्ज आपल्याला भरता येत होता, परंतु या वर्षी तसं जमणार नाही। त्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही जर या वर्षीचा अर्ज जर तुम्ही शैक्षणिक वर्ष संपायच्या अगोदर भरला नाही तर तुमचं नुकसान होऊ शकतं। त्यामुळे याबाबत सुद्धा दक्षता घ्या आणि ताबडतोब अर्ज भरायला सुरुवात करा किंवा टाळू नका। तसेच 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षेत जर 50% मार्क मिळाले असतील किंवा त्यापेक्षा अधिक जर मार्क मिळाले असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला मंडळाकडून अतिरिक्त 10,000 रुपये हे या अर्जासाठी आपल्याला मिळत असतात, हे तुम्हाला माहिती आहे। त्यासोबतच तुम्हाला रेग्युलर सुद्धा ज्या शैक्षणिक वर्गाला असतात ते सुद्धा मिळणारच आहेत, परंतु हे 50%चे वेगळे मिळतात। या बाबतीत असं आहे मित्रांनो, जर समजा तुम्ही या वर्षी हा जो अर्ज भरण्याचा चुकवला तर पुढच्या वर्षी तुमचा वर्ग दुसरा असणार आहे आणि हा अर्ज भरल्यानंतर भविष्यात कदाचित अडचण निर्माण होऊ शकते। म्हणून तुम्ही हा जो अर्ज आहे 50%चा हा सुद्धा अर्ज आत्ताच भरून घ्या, जेणेकरून तुम्हाला कुठलीही अडचण निर्माण होणार नाही। त्याच्यानंतर पुढचा आणि महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, ती आहे MSCIT बद्दल। MSCIT बद्दल सुद्धा असंच आहे मित्रांनो, MSCIT चा जो अर्ज आहे तो सुद्धा या वर्षी तुम्ही ताबडतोब भरून घ्या। पुढची आणि महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, सर्वांच्या आवडीचा विषय म्हणजे भांडे, पेटी आणि इसेन्शियल किट। मित्रांनो, भांडे आणि पेटी आणि इसेन्शियल किट याबद्दलचा जर अर्ज तुम्ही आतापर्यंत भरलेला नसेल तर चालू असलेली आचारसंहिता संपताच मंडळाचं जे पोर्टल आहे चालू झाल्यानंतर तुम्ही हे अर्ज ताबडतोब भरून घ्या, जे नाहीतर पुढची आचारसंहिता लागेल आणि त्यामुळे तुमचा जो अर्ज आहे कदाचित लांबणीवर जाऊ शकतो आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी आचारसंहिता संपल्यानंतर लागलीच तुम्हाला अर्ज भरून घ्यायचे आहेत। मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कारण युट्यूबला सुद्धा कळतं की हे व्हिडिओ दुसऱ्या बांधकाम कामगारापर्यंत दाखवला पाहिजे। त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सहकार्य करा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी योजना कट्टा हे चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद, पुन्हा भेटू।